धडा 25वा बोलधडा. सातपुड्यांच्या परिसरातील कंदमुळी, फळे, पाना फुले बहरली घनदाट जंगल, त्याभोवती जंगलात आदिवासी लोक राहायचे. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियमित पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते. अशा या आदिवासांच्या होळीला सुमारे 800 वर्षाचे इतिहास आहे. परिसरातील कंदमुळे, फळे, पानफुले बहरलेले घनदाट जंगल, त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे. निसर्गाचे संत राहून निसर्गाचे नियम पाळून राहिले. आदिवासी आपले जीवन जगत होते. अशा या आदिवासीच्या होळीला सुमारे 800 हजार वर्षांचा इतिहास आहे. सात पिढ्यांची डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रात त्यानंतर भारतभर प्रसिद्धी आहे. होळीच्या सुमारे भाग पौर्णिमेला दाट पूजनाने होते. आदिवासीच्या संस्कृतीतील परिसर आपले दाट पूजनाला विशेष महत्त्व आहे. धडा 25वा ढोल आवाज सगळ्या गावात. धडा 26वा पाण्याची गोष्ट. प्रसंग एक. रत्नाच्या घरी मुले शाळेत जायला निघाली. जाताना रत्नाला बोलवायला तिच्या घरी आली. मीना, दारात उभी राहून, ए रत्ना, अगं चल की, उशीर झालाय. आज परिपाठाच्या तासभर आधी बोलवलंय ना, पाहुणे यायच्यात शाळेत, चल पटकन. रत्ना धावत येते. आले. मीना, लवकर निघ ग बाई, अजून जाताना सकीनाला बोलवायचे. रत्ना, तुम्ही निघा ग, मला काय लवकर यायला होत नाही. आज मंगळवार, आमच्याकडचा पाण्याचा दिवस. सकीना पण पाणीच भरत असेल. तिच्याकडे जाऊन बघा ती येते का.